एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे. मॅकमिलन गोविन ISPL चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविनच्या बॅट पकडण्याचा अंदाज निराळा आहे. तितकाचा स्टायलिश स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि मीरा भाईंदर बिग बॅश या प्रीमियर लीगचा स्वतः ब्रँड अँबॅसेडर, स्वतः लेखक, स्वतः गायक असा खेळाडू, व्यक्ती एक भूमिका अनेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. तो अर्थात मॅकमिलन गोविन आणि त्याच्या साथीला अभिषेक दाखल झालाय. इथे पहिला बॉल पडेल. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. तर ठीक 11:26 झाले. 20 मिनिट्स विदिन 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. आयोजकांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधलेलं आहे. डाकटी डहाणू या वर्षीच्या हंगामामध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. एक चांगलं क्रिकेट सातत्याने संघाने खेळलेलं पाहायला मिळालं. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फास्ट अँड फ्युरियस वेगाने टाकला होता. डेटला हिट केलं आणि वेगाने इथे बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे प्रीतम रमेश बारी. बाउन्सरचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती बाउन्सर पाहायला मिळाला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू होता. वेगामध्ये बीट केलाय फलंदाज अभिषेक पाटीलला. एका बाजूला प्रीतम बारीला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला मॅकमिलन गोविन. दोन्ही फलंदाज ISPL खेळलेत आणि खऱ्या अर्थानं गावच्या क्रिकेटसाठी, ग्रामीण क्रिकेटसाठी मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस देखील मोठा फटका अभिषेक पाटीलच्या बॅटमधून. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू थँक्यू. आला रे आला पाटील आला. पाटलाचा बोलबाला आणि ऑन साइडला षटकार त्याच्या बॅटमधून. दुसऱ्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. 2 चेंडू आणि 6 धावा फलकावरती आहेत. प्रीतम बारी पुढचा बॉल. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आधुनिकतेचा आविष्कार. सिंगल येते बाईटच्या स्वरूपामधून. खरं तर क्रिकेट हे असंच राहिलंय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. इथे तेच पाहायला मिळालंय. सडेतोड उत्तर दिलंय प्रीतम बारीने. हा डॉट बॉल आला. सिंगल देऊन जातोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झाले. खऱ्या अर्थाने वेगामध्ये बीट केलं होतं. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अभिषेकने केला आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज प्रीतम बारीच्या माध्यमातून. परंतु स्ट्रायकिंग एंडला मॅकमिलन गोविन. खऱ्या अर्थाने मीरा भाईंदरचा सुपरस्टार हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी समोरच्या दिशेने खेळल्यात फिल्डर आहे मिड ऑफला. त्याला बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार मॅकमिलन गोविनच्या बॅटमधून. थँक्यू. मॅकमिलन गोविंद सर्वाधिक चर्चेचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक स्वतः गीतकार आहे आणि सातत्याने एक स्टायलिश स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळाला. चौकार आलाय. यावेळेला खोलातला बॉल, सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. पुढ्यात टाकला, यॉर्कर होता आणि तो परफेक्ट डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळते. व्हेरिएशन आणि व्हरायटी या षटकामध्ये प्रीतम बारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु धावाही आलेत. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा बनवल्यात जनकराजा उतन संघाने. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अभिषेकच्या बॅटमधून षटकार, मॅकमिलनच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. दोन्ही फलंदाज या पहिल्या षटकामध्ये रंगात येताना आपल्याला पाहायला मिळालेत. प्रीतम बारी बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट या मॅचमध्ये. पुढे खेळण्यासाठी इथे देखील उडवलाय. लॉंगॉनला फिल्डर नाही आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका या मॅच मध्ये आलाय षटकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये धावांची लई लूट होत असताना पाहायला मिळाली. 17 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रीतम बारी महागडे षटक पाहायला मिळालंय. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळतात.
जिथे मात्र आज या मैदानाच्या आतमध्ये संघ जिथे जाणता राजा उत्तन या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, जनक राजा या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळत होता. त्याचा अगेन्स्ट आई जगी माता धाकटी डहाणू या टीमला तुम्ही पाहताय. 17 पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. सुरुवात दमदार झाली आहे. आपण नेहमी म्हणतो ना, वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. फाउंडेशन चांगलं रचलं गेलंय. मॅकमिलन गोविंद 3 बॉल 10 वरती तो नॉट आउट आहे. 3 बॉल 6 वरती अभिषेक पाटील नॉट आउट पाहायला मिळतं. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. मॅकमिलन हा तो खेळाडू आहे. ISPL मध्ये दुखापत झाली, तदनंतर थोडा बॅकफुटवरती गेला आणि पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ग्रामीण स्तरावरती या संघाने आपल्या नावाची छाप सोडली. याचं कारण होतं ते सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळायला संधी मिळाली आणि त्याच्या पाठीमागे मुलाचा हातभार हे नितीनजी वारे साहेब यांचाही राहिला. 17 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि म्हणून की काय, जिथे मात्र आपण पाहिलं ना, मीरा भाईंदरचं क्रिकेट थोडंसं बदलत चाललंय हल्लीच्या घडीला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक दमदार क्रिकेटची स्पर्धा आज मात्र या विभागातील आणि या पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लोकनेते आमदार चषक आपण पाहत आहे. टाइम लिमिट्स आहेत, लक्ष वेधेन मी. जास्तीचा वेळ खर्च करू नका, याकडे मी लक्ष वेधेन. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटात अवधी गेलाय. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला, स्वीपर कव्हरून क्षेत्ररक्षकाला फ्री होम डिलिव्हरी. अभिषेक पाटीलचा काटा काढलाय, केसाने गळा कापला, हर्षने एक चांगला झेल टिपलाय आणि करणला मिळाली सफलता. बॉर्डर आउट. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन होते. कमालीचा झेल पाहायला मिळाला. अभिषेक पाटील ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो फलंदाज बाद झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती करण अंबिरे हा गोलंदाज दाखल झालाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळाली आहे. पार्टनरशिप ब्रेक केली. खऱ्या अर्थानं 17 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ते फलंदाजाला बाद केलं. अभिषेक इथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती नवीन पाटील मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं. जनक राजा उत्तन संघाने तब्बल 17 धावा बनवल्या, परंतु या षटकाची सुरुवात करत असताना करण अंबिरे काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं ना सर तर कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर होता, सेटअप केला होता आणि तिथून जर पाहिलं तर महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये अभिषेकला बाद केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती करण अंबिरे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. त्याचा आत्मविश्वास वाढलाय. चांगली गोलंदाजी तो करते. सुरुवात चांगली झालेली आहे, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीटही करायची आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त 1च धाव मिळाली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं, कारण मागील चेंडूवरती विकेट आली आहे. नवीन मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली या मॅचमध्ये. सिंगल डबल घेणं गरजेचं राहणार आहे, कारण मॅचला चालू ठेवणं गरजेचं राहील. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचं नाही आहे. करण हंबीरे गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतोय, जिथे नवीन पाटीलला आपण पाहतोय. अभिषेक पाटील आउट झाला, नवीन पाटील आलाय. पुढचा बॉल मॅकमिलन ऑन स्ट्राईक. उजव्या शीच्या बाहेर होता, शफल झाला होता. क्रीजचा वापर चांगला केला आणि हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनलं. लेट कट केलं, डेलिकेट कट. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते आहे. एकेरीच्या मदतीने 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं फलंदाजाचा फुटवर्क अगदी पहिला शफल झाले होते आणि तदनंतर जर पाहिलं तर ऑफ स्टंपला खोला चेंडू टाकला होता, फक्त दिशा दिली आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करण अंबिरे इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका मिड विकेटला उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. थँक्यू. नवीन पाटीलचा हा फटका तुम्ही पाहिला ना, लवकरात लवकर पोझिशन बनवली. हेड पोझिशन चांगलं होतं.
परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि ऑन साईडला नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम केला या पाटलाने. मी पाटलांचा लेख मी एकुलता एक असंच म्हणत बॅटिंग करतोय. 25 ला 1 आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकलिफ्टला खाली आणलं होतं. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 26 बनल्यात. 3 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती तिथे नवीन पाटील बॅटिंग करतोय. 4 बॉल 11. मॅकमिलन गोविंद आहे. संघाची धावसंख्या 26 ला 1. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. मागील चेंडूवरती षटकार आला. इथे लगेच स्ट्राईक रोटेट केली. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला उटन संघाच्या माध्यमातून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु करण अंबिरे देखील चांगली गोलंदाजी करतायत. विकेट मिळवली या षटकामध्ये. आतापर्यंत 90 धावा खर्च केल्यात. गोलंदाज करण पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे देखील समोरच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं या चेंडूला उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. थँक्यू. मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये धावांचा लढा लागलाय त्याच्या बॅटला. पहा जणू काय मैदानाच्या आतमध्ये बॉलला आहे ना तो गाईड करतो असंच म्हणावं लागेल. जणू काय बॅट सातत्याने त्याच्या बॅटला बॉल स्पर्श लागला. जणू काय बॉल म्हणतोय की बोल मेरे आका तेरा हुकुम क्या है. अशा स्वरूपाची बॅटिंग तो करतोय. 5 बॉल 15 वरती तो नॉट आउट. 30 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि हा परिकथेतला जादूगार आहे जो दिवा घासल्यानंतर बाहेर येतो. संघासाठी नेहमी धावा गोळा करताना पाहायला मिळतो. गोलंदाजी करतो. या संघाने सातत्याने अनेक खेळाडू दिलेले आहेत. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन गोविंदला तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक फेरबदल झाला आहे. खरं तर ओमकारला आपण पाहता गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ओमकार तामोरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. करण अंबिरेने एक षटक हाताळलं होतं. जिथे पहिलं षटक तुम्ही प्रीतम बारीचं पाहिलं. प्रीतम बारी सर्वाधिक धावा त्याने खर्च केलेलं पाहायला मिळाल्यात. कारण इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे. अनेक महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक बड्या स्पर्धांमध्ये त्याने आपलं प्रमुख योगदान दिलेलं आहे. आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धेमध्ये त्याची वर्णी नेहमीच लागते. आज तो प्रदर्शन त्याच्याकडून झालेला नाही. यावेळेचा बॉल फुललेनचा पाहायला मिळाला. स्वीपर खबर तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. लोकनेते आमदार चषक 2026. खरं तर या स्पर्धेचं कौतुक करताना शब्द थिटे पडतात. आपण पाहिलं प्रथमेश भोईर साहेब यांनी आयोजित केलेली स्पर्धा. या स्पर्धेच्या पॅम्पलेटवरती एक लाईन आवर्जून हेवा वाटणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कदाचित मला वाटतं एका हाताच्या बोटांवरती मोजणाऱ्या स्पर्धा असू शकतील. कदाचित हा शब्द मी वापरतोय. कोणत्याही स्वरूपाची देणगी या स्पर्धेमध्ये स्वीकारली जात नाही. 31 ला 1. गोलंदाज ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती 31 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या. स्ट्रायकिंग एंडला मॅकमिलन गोविंद आतापर्यंत 15 धावांवरती खेळतोय. हो इथे स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टास बदलला होता परंतु गोलंदाजाने हेरलंय. वा ओमकार वा. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता आणि या चेंडूवरती मॅकमिलन शांत ठेवलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याने चेंडू आणि इथे चेंडू आलाय डॉट. नाही कुतूहलाचा विषय हाच राहतो ना. गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतो त्यावेळेला बॅटरचा स्थान पाहणं टान्स पाहणं तो काय करणार आहे त्याचा आविर्भाव काय आहे तो कशा रीतीने बॅटिंग करतो त्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे काय आहेत याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं राहतं. आणि ते एक्झॅक्टली इथे करत असताना गोलंदाज ओमकार पाहायला मिळालाय. जिथे त्याने बॅटरने लगेच टान्स बदलला. त्याने वाईट यॉर्कर टाकला होता. ॲक्शन रिप्ले पाहणं हे मनसुबे उधळून लावले होते मॅकमिलन गोविंदचे आणि पंचांकडे त्याने पाहिलं नाही. त्याला ठाऊक होता डॉट बॉल आलाय. 31 ला 1 आहे. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न. यावेळेचा बॉल ऑन साइडला तडाखा. जितका उंचा तितकाच लांब. आ रा 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 खतरनाक षटकार.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हा प्रकार होता, खेचून मारलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग मॅकमिलन गोविंद या मॅच मध्ये खेळतोय. आतापर्यंत 21 धावांवरती त्या बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेट घेतलाय. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर येतात वेगाने, सेकंडचा कॉल केलाय. फक्त इथे एकच धाव मिळते. काय जबरदस्त बॅटिंग सर मॅकमिलन गोविंदची राहिली आहे. खऱ्या अर्थानं जबाबदारी स्वीकारली या मॅचमध्ये. जबाबदारी ही तुमचे वय पाहून येत नाही, परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते. आणि आज मॅकमिलन गोविंदचे खांदे मजबूत आहेत. चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतो या मॅचमध्ये. जिम्मेदारी आणि जबाबदारीने त्याचा खेळ पाहायला मिळाला आहे. कोणत्याही फटका खेळताना त्याने मात्र चुकी केलेली नाही आहे अद्याप. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. काय प्रयत्न राहिले होते. अफलातून आकर्षक क्षेत्ररक्षणाचा दर्जा. स्टँडर्ड पाहता आपण. प्रयत्न चांगले, 100 आउट ऑफ 100 देता येईल. कॅच ड्रॉप जरूर झालाय, सिंगल आली. खूप चांगला एफर्ट्स करण अंबिरेचा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाय दाखवलं जातं. काय एफर्ट्स केला होता, धावले होते, चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु इथे झेल सुटलाय. धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. खोऱ्याने धावा येतात त्या मॅच मध्ये. बॉलच्या मिरिटवरती बॅटिंग केली जाते. जसा चेंडू टाकला जातो ना सर, तसा फटकाही येतोय. अप्रतिम बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत काऊ कॉर्नर फेजला. इथे देखील जर पाहिलं तर मिस्टेक झाली आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. थँक्यू. 44 धावा फलकाबर्दी बनल्यात. 44 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. हा कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. धावा सातत्याने येत आहेत. आता मात्र नवीन पाटील देखील चांगला खेळ साकारत असताना पाहायला मिळाला आहे. खरं तर ही स्पर्धा जे मात्र आपण आवर्जून कौतुक करत होतो आदरणीय प्रथमेश कन्हैया भोईर साहेब, युवा नेतृत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हे जुळचंद्रकरना नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करत असताना पाहायला मिळाल्यात. या गावामध्ये राजकारणी आहेत, या गावामध्ये कलाकार पाहायला मिळतात, ज्यामध्ये जादूगार पाहायला मिळाले आहेत, अगदी नाट्य कलाकार आहेत, त्याच वेळेला क्रिकेटचं आयोजन करते आहेत, अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर रांगोळीचे सर्वाधिक मोठे कलाकार याच गावाने दिलेले आहेत. आणि नवे तर मी या गावातला असा एक संघ पाहिला की तो बॅटने षटकाराने कमी धावून जास्त धावा बनवायचा. असा संघ आणि असे खेळाडू याच गावाने दिले आहेत. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी सातत्याने पळून दमवलं होतं तो संघ देखील याच गावचा. आणि अर्थात म्हणून हे जुचंद्र गाव आहे ना, इथे अद्भुत रसायन आहे. हे गावामध्ये क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं. थोडी घाई करा, वेळ जास्तीचा खर्च होतोय. धाकटी डहाणू टीम उद्या कदाचित कुणाल भोईर पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहेत याची बातमी येते. 44ला कुणाल पाटीलचा मी उल्लेख करत होती. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर बॉल डावी यशी सोडून जातोय. अंपायर याच गोष्टीचा उल्लेख करतायत. इथे घडलं तरी काय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. सिंगलच्या 2 आल्यात. संघाची धावसंख्या लेग बाईच्या मदतीने 46 धावा फलकावरती बनल्यात. 46 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. डोळ्यासमोरून धावा 2 सोरल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेतला, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर धावले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. अगदी डोळ्यासमोरून या 2 धावा या फलंदाजांना चोरताना आपण पाहिल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात त्या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम बारी, परंतु स्ट्रायकिंग एंडला मॅकमिलन गोविंदला तुम्ही पाहताय 9 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज तयार. यावेळेस आपल्या करूता पूल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय. पंच त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्पष्ट नकार दर्शवत आहेत. बाउन्सरचा वापर केला आणि ते तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. DRSची मागणी केली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. बाउन्सरचा वापर केलाय. प्रीतम बारी खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर खोलात टाकला, इथे थोडीशी लेंथ मागे खेचली, बाउन्सरचा वापर केलाय आणि इथे चेंडू डॉट आलाय की काय आणि ते तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये फार महत्वाची राहिली आहे आणि इट इज अ व्हाईट बॉल मिळेल. बाउन्सर होता, भरपूर जास्त मोठा बाउन्सर होता, फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती 47 बदल्यात एक फलंदाज बाद झाला. प्रीतम फुलर बॉल डॉमिनेट केलं होतं, खोला टाकला हा बॉल, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. एक स्नॉटर होता, ऑलमोस्ट अनप्लेबल डिलिव्हरी. एक चांगल्या ढाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रीतम बारीकडे ही खासियत आहे, वैविध्यपूर्ण तो गोलंदाजी करू शकतो, ही क्षमता त्याच्याकडे आहे. वेळ जास्तीचा खर्च होतो या सामन्यामध्ये, याच्याकडे लक्ष वेधूयात. धावफलकावरती धाबा आहे ते एकंदरीत 48 ला एक आहे. 48 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेरचा बॉल होता, इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झालेली पाहायला मिळाली एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या पदार्थी 49 आहेत. चांगली धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जनकराच्या उतन संघाची आपल्याला पाहायला मिळते. मॅकमिलन गोविंद सलामीला आलाय. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या नावावरती या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर त्याची विकेट फार महत्वाची आहे, कारण मॅकमिलन गोविंद मैदानावरती राहिला ना तर धावा बनतायत आणि अगदी तसंच काही दृश्य मैदानावरती पाहायला मिळालंय. इथून जर पाहिलं तर लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु तितकासा एक्झिक्यूट करता आलेला नाही आहे. बाईकच्या स्वरूपात इथे धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 50 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आई जगी माता धाकटी डानू मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात जनकराजा उतन संघ बॅटिंग करत असताना आतापर्यंत 50 धावा स्कोर कार्ड वरती उभारल्यात. यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. आज जर पाहिलं तर धाकटी डानू, ऋतिक 11 धाकटी डानू या नावाने खेळते आणि काय जबरदस्त कामगिरी जर पाहिलं तर फलंदाजांची राहिली आहे जनकराजा उतन संघाची. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती डेंजरस धावसंख्या पाहायला मिळाली आहे. एक्कावन्न धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. 51ला एक. या षटकामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला झालेला नाहीये, किंबहुना मॅकमिलनच्या बॅटला बॉल लागू दिलेला नाहीये प्रीतमने. या षटकामध्ये शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. हे बॅटल कोण जिंकणार? शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेचा बॉल फटका बसला, स्वतः प्रीतम चेंडूच्या खाली येतोय. बोल्डन कॉट, मोठा धक्का. इथे मोठी मासळी जायला अडकली आहे. 51 धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे आउट. थँक्यू. एक विशेष अनाउन्समेंट मी करतो आहे. खरं तर 3 चेंडू 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार, 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि क्रिकेट रसिक हो, मैदानाच्या बाहेर रेलिंगच्या बाहेर जो कोण प्रेक्षक वर्ग, आय रिपीट, अधोरेखित करेन या लाईनला की प्रेक्षक वर्ग, खेळाडू नाही, प्रेक्षकांनी जर का झेल टिपला तर आदरणीय प्रथमेशजी भोईर साहेब आणि निखिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकार, 1,000 आयवा कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. मॅकमिलन गोविंद 191चा स्ट्राईक रेट होता आणि तो 23 वरती 12 चेंडू मध्ये 23 धावांची खेळी त्याची संपली. 51ला 2. 4 षटक संपलेत. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आतापर्यंत 51 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. नवीन फलंदाज कॅश्मीरो मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचं औदार्य या मॅच मध्ये मॅकमिलन गोविंद दाखवलं आणि त्याची विकेट महत्वाची विकेट, कारण स्लॉगवरच्या षटकामध्ये मॅकमिलन गोविंद सारखा फलंदाज धोकादायक ठरू शकला असता आणि त्यालाच बाद केलाय. परंतु मैदानावरती आणखीन एक चांगल्या दर्जाचा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय कॅश्मीरो. याच मैदानावरती जर पाहिलं तर मालिकावीर हा पुरस्कार या फलंदाजाने घेतलाय. तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं ना तर नवीन पाटील हा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती, स्लॉगवरचं षटक. यावेळेस देखील चेंडूला पूल केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत, पाहतच राहतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आलाय षटकार.
षटकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला धावा सातत्याने येऊ लागल्यात. संघाची धावसंख्या 57ला 2 आहेत. आपण एक विशेष सन्मान थोड्याच वेळामध्ये करणार आहोत या व्यासपीठावरती. धावा येत आहेत 57 बनल्यात. एक मोठी टोटल आपण पाहायला जातोय, कारण नवीन पाटील आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये कॅश्मीरोला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला तो नवीन दाखल झालेला फलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा फाईन लेगला. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. रन्स निश्चित मिळणार. गॅप मोठा होता, इथे तोठाही झालेला नाही या धावांचा. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या दुहेरीच्या मदतीने. 59 धावा धावलकावरती बनल्यात. 59 ऑन दी बोर्ड आहेत. एक मोठी टोटल निशांजी पाटील सर आपण पाहायला जातोय. तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. जेव्हा जेव्हा चांगले चेंडू टाकले गेले तेव्हा सिंगल डबल्स घेतलेत, आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकलाय ना त्या चेंडूवरती मोठाही फटका या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन पाटील देखील रंगात आलाय. त्याच्याही बॅटमधून धाव आले. तब्बल 25 धावांवरती तो खेळतोय. एका बाजूला कॅश्मीरो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हा ट्रॅकर होता, पूल केलाय मिड विकेटला. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये नवीन पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू. स्ट्रोक मेकर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये केवळ षटकार आणि चौकारांचा त्याच्या बॅटला लळा लागलाय. तो पाडाच बोलतोय मैदानाच्या आतमध्ये 4चा आणि 6चा राडा घालायला सुरुवात केली आहे त्याने. संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरी 61. 63 धावा. 63 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाल्यात. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल सेकंड इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 विजेते संघ. एका बाजूला प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा रिदित 11 जय बजरंग गोरसाई बी. एक हाय व्होल्टेज ड्रामा. नेक्स्ट मॅच कुठे जाऊ नका. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. सिंगल मिळते सेकंडचा कॉल केला आणि ते दुसरी धाव पूर्ण केली जाईल का, तर नाही. धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज नवीन पाटील बाद झालेत. थँक्यू. थांबा अजून काही संपलेलं नाहीये. रात्र वैरायची नाही. जिथे ही रात्र जी आहे ती निखिलजी पाटील आणि प्रथमेजी भोईर साहेबांची आहे. आयवा कॅच प्रेक्षक वर्ग हो पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. आयवा कॅचचे 200 रुपये होते, त्याचे 500 झालेत. आता 500 झालेले आहेत. त्यामुळे मैदानाच्या बाहेर कॅच पकडा, 500 रुपयाचा कॅश प्राईज मिळवा. अजून काय हवं. धाव फलकावरती बनलेले आहेत त्या 64 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. कामेश पाटील आमच्या सोबत आहेत. कामेश पाटील निजे आपण पाहिलं ना तर मला वाटतं ज्यावेळेला तो कुमार होता तेव्हापासून जॉईंट आहे ॲज अ स्कोरर म्हणून. आज श्री झालाय कुमारचा आणि तो आजही गुणलेखन करतोय. संजयजी म्हात्रे सर यांच्या सानिध्यामध्ये हे सर्व जुचंद्र गावातील स्कोरर घडतायत. ही बाब प्रामुख्याने महत्वाची आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न ज्यावरती बॅटर आउट झालाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज नवीनला आपण पाहिला अडचणीमध्ये होता. 13 बॉल 30 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. स्ट्रायकर एंडला यावेळेला येत असताना एस्टेल स्ट्रायकर एंडला येत असताना बाला मिळतोय. एस्टेलला आपण पाहतो जो स्ट्रायकर एंडला येत असताना बाला मिळेल. 64 धावा धावलकावरती 3 फलंदाज बाद. एस्टेल ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. उसळी घेणारा बॉल तिखट बाउन्सर इथे पाहायला मिळाला. हर्षच्या माध्यमातून वेगवान चेंडू टाकला. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. 64 धावा धावलकावरती आहेत. 65 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. या पण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला पाहायला मिळणार आहे ती अर्थात प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना रिदित 11 जय बजरंग गोरसाई बी. किशोर मुकादम मी आवर्जून उल्लेख केला होता. आज कॅप्टन तोच पाहायला मिळणार आहे आणि होय आज तो कॅप्टन्सी सांभाळतोय. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच. थँक्यू सो मच जयेश भोसले सर.
मी विनंती करतोय NP स्पोर्ट्स अँड गारमेंट्सचे मालक आदरणीय नितीनजी वारे सरांना आपलं शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता ठाऊक आहे की या टॉसमध्ये नेमकं काय आहे. एका बाजूला बहुजन विकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर चंद्र असं या टॉसमध्ये लपलंय. 4 षटकांचा मॅच असेल आणि 1 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. हा टॉस आपण करूया. एका बाजूला किशोर मुकादम आहेत जे रिधित 11 जय बजरंग गोरसे टीमचे कॅप्टन. पत्तू पॅकर्स टॉस झालेला आहे. नितीन वारे साहेबांना विनंती करतो की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. किशोर, पहिला मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे. आता दुसरा मॅच तुम्ही खेळतायत, काय रणनीती असेल आणि डिसिजन काय? डिसिजन आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत की सेम टीम आता खेळण्याकरता सज्ज आहे? सेम टीम आहे. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 4 षटकापर्यंत 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयुब करता काय स्पेशल रणनीती? असं काय नाही, ज्याला बॉलिंग येईल त्यांनी चांगलं त्याचे करावं. पहिला मॅचचा अनुभव चांगला होता तुमच्याकरता? हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. दुसऱ्या बाजूला आता प्रिन्स 11 कासरवडेली टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांमध्ये जबाबदारी जास्त कुणाची वाढेल काय? पुन्हा एकदा ओपनिंग बॅटर म्हणून आयुब शेख आणि तुमच्या महत्त्वपूर्ण खेळाडू जो नेहमीच तुम्हाला सातत्याने साथ देतो त्याच्यावर जबाबदारी असेल? हो नक्कीच. स्टार्ट त्यावेळी चांगला दिला पाहिजे. किती धावा बनवणार? 40 ते 50. चांगली स्पर्धा आहे असं वाटतंही? हो नक्कीच. एन्जॉय करतायत? हो. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस झालेला आहे. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय रिधित 11 गोरसई बी टीमचे कॅप्टन किशोर मुकादम यांनी आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं प्रिन्स 11 कासार वडोली या टीमला. होणारा मॅच हा 4 षटकांचा आपल्या समोर येतोय. डीजे थँक्यू. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होण्याआधी आपण आम्हाला माहिती देतात आयोजक कमिटी मेंबर्स. NP स्पोर्ट्स अँड गारमेंट्सचे मालक आदरणीय नितीनजी वारे साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून पत्तू पॅकर्स चंद्र पत्तू पॅकर्स म्हटलं तर प्रथमेश भोईर हे नेहमीच सपोर्ट्स करत असतात आणि त्यांचंच हे शानदार आयोजन ज्यांच्या शुभ हस्ते NP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नितीनजी वारे सरांचा स्वागताने सन्मान होतोय. त्यांच्यासोबतच त्यांचे बंधू या ठिकाणी दाखल झालेत. प्रवीण वारे साहेबांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. मॅनेजर बंड्या मसुरीकर आणि त्यांच्या पूर्ण टीम जे सध्या उपस्थित झाले त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच. नितीनजी, थोडासा वेळ आहे आपल्याकडे. कसं नंतर या रजनी स्पर्धेबद्दल काय प्रतिक्रिया? खूप चांगलं आयोजन आहे. मी दर टुर्नामेंटला जात असतो, सगळीकडे काही ना काही शिकत असतो. तर खूप चांगलं आयोजन आहे. काय बोलतात त्याला, VIP डेस्क, प्लेयर लोकांना वरतून बघायला वेगळाच अनुभव असतो आणि खूपच चांगलं आयोजन. आणि एक जयेश सरांनी सांगितलेलं की कुठली देणगी स्वीकारली नाही, हेच सगळ्यात मोठं या टुर्नामेंटचं अचिव्हमेंट आहे. तर थँक्यू माझा सन्मान केल्याबद्दल प्रथमेश सर. अशीच होत राहा, आम्ही एंट्री करत राहू. थँक्यू सो मच. नितीन वारे यांचा प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. थेट आता वळतो आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा 2 दिग्गज समालोचक आपल्या समोर येत आहेत, निशांत पाटील आणि जय भोसले. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते आमदार चषक 2026. स्टील स्टे ट्यून ऑन JTC लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल जिथे टार्गेट आहे 65 धावसंख्येचं. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ बदलायला आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. या 65चा पाठलाग करायचा आहे. डहाणूकर आज मात्र आपण पाहिलं धाकटी डहाणू आज महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरून इथे आलाय संघ आणि त्यामुळे ते तयारी निश्चित मैदानाच्या आतमध्ये उतरणार. या ती मात्र शंका नाही आहे. या रन चेसला मजा येणार. या सेकंड इनिंगला या ती मात्र शंका नाही. सेकंड इनिंगली आपण वळतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
मयूर आणि विनीत ही दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर रायनल इत्तूर गोलंदाजी मार्कवरती इथे असताना पाहायला मिळेल. रायनर इत्तूर मैदानाच्या आतमध्ये येणं किंवा रायनर इत्तूर सारखा खेळाडू देणं यामध्ये या उत्तनकरांचा सर्वाधिक मोलाचा वाटा राहिला आहे. रायनल इत्तूर केवळ ग्रामीणवरचं क्रिकेट खेळला नाही, ग्रामीण धमाक्यामध्ये तो चमकला आणि तिथून मोठमोठ्या खुल्या गाठाच्या स्पर्धा त्याने गाजवल्या होत्या. आणि त्याच कारणास्तव रायनल इत्तूर हे अद्भुत रसायन राहिलं आहे. त्याच्याकडे स्लोअर वन चांगला आहे, त्याच्याकडे यॉर्कर चांगले आहेत, गोलंदाजीची आयुधं चांगली आहेत आणि एक फ्रूट सलाड गोलंदाजी करण्यासाठी रायनल इत्तूर नेहमीच जाणला जातो. आणि आज त्याची गोलंदाजी सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. एका बाजूला डाकटी डहाणू आहे तर एका बाजूला उत्तनची टीम. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सलामची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला मयूर मर्दे आणि त्याच्या सोबतीला विनीत अंबिरे हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. याच क्रीडांगणावरती नगरसेवक चषकामध्ये यस्मित 11 उत्तन या नावाने उत्तन संघ उतरला होता. सागरजी भोईर यांचा संघ होता आणि याच मैदानावरती फायनल जिंकली होती. त्यामुळे या मैदानावरती उत्तन संघाला जिंकायचं कसं हे ठाऊक आहे, परंतु समोर भरपूर मोठं आव्हान आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ऋतिक 11 धाकटी डहाणूचं आणि त्या मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. तुझं पंख दिले देवाने जे सामर्थ्याने तरी डोंगर हिरवे राने जा ओलांडून अडथळे सारे. या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून पुढे जायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला रायनल इत्तूर, त्याच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते, तो गोलंदाज. परंतु समोर मयूर मर्दे धाकटी डहाणू संघासाठी त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आलेत. खुल्या गटामध्ये देखील मयूर मर्देला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण खेळताना पाहिलं. आज गावच्या क्रिकेटसाठी गावच्या संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. आपल्या संघाची अस्तित्व खऱ्या अर्थानं जर पाहिलं या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल ना तर हा सामना जिंकावाच लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर रायनल इत्तूर षटक क्रमांक पहिलं, P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. यावे समोरच्या दिशेने ऑन दी अप फटका उडवलाय लॉंगनला, सीमारेषा पार षटकार. थैंक यू. सबका टाइम आएगा, अपना टाइम आएगा. बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. मयूर मर्दे काय स्ट्रोक खेळ आहे मर्दा. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लॉंग अँड स्ट्रॉंग, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आडवा बॅटने ऑन साइडला खेळला, उंच गेलाय, लांब किती जाणार. क्षेत्ररक्षक वेगाने आपला हजर दबावीपणा इथे दाखवतोय. वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. मोठ्या शिताफीनं बॉलला अडवलं त्याने. फेकी होती, तदवर आल्यात त्या दुहेरी धावा. 2च्या मदतीने 8 धावा धावफलकावरती बनल्यात. इथे उत्तर प्रत्युत्तर प्रतिहल्ले चांगले दिले जाणार यात मात्र शंका नाही आहे. 8-0. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे. मयूर उमरदे जबरदस्त बॅटिंग करतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा, त्याच्या बॅटमधून 65 धावांचं टार्गेट आहे. त्याला ठाऊक आहे चांगली बॅटिंग करावी लागेल आणि इथून जर पाहिलं तर सुरुवात चांगली झाली आहे या मॅचमध्ये. 8 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली झाली, शेवट किती चांगला होतोय हे पाहणे अत्यंत गरजेचं राहील. रायनल इत्तूरचा हा स्लोवरून होता, कटर पाहायला मिळाला, बाहेर काढलाय आणि तोही वेगाने इथे सिंगलचा प्रयत्न. क्विक सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकेरी आली आहे. संधी होती, संधीचं सोडं यष्टांच्या मागे यष्टरक्षाला करता आलेला नाही आहे. बॅटची एज लागली होती आणि तिथून जर पाहिलं तर मिस्टेक झालेली आहे. इथून झेल घ्यावा लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅटची एज लागली आणि त्या ठिकाणी यष्टिरक्षक मिस्टेक करतोय. सोपा झेल होता यष्टिरक्षकासाठी. बॉनी मुंबईकर त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्या माध्यमातून मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 9 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज रायनल इत्तूर पुन्हा एकदा. इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय कमबॅक केलंय रायनल इत्तूर, अप्रतिम गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला सर, परंतु तदनंतर काय गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्यात चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू आले डॉट बॉलने कमबॅक चांगलं होत असताना इथे पाहायला मिळालं आणि ते इम्पॉर्टंट आहे. येत्या शनिवार आणि रविवारी कुठेही जाऊ नका क्रिकेट रसिक हो. आणखीन एक
40+ मास्टरचा दमदार क्रिकेटचा सोहळा याच मैदानावरती डे फॉर्मॅटमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. सिंगलचा प्रयत्न, इथून जोखीम पत्करली, रिक्स घेतली आहे, तोटा नाही, फायदा झालाय, रिवॉर्ड चांगला मिळाला, सिंगल आली आहे. धावफलकावरती 10-0. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने 10 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. इथे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने फटका खेळला होता, फिल्डर त्या ठिकाणी आले. अभिषेक पाटील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली आणि फक्त इथे सिंगलच मिळाली आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती 65चा मोठा चेस आहे या मॅच मध्ये. चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑनला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय, चौकार. प्रथमेश भोईर, ब्रँड इज ब्रँड. खरं तर एवढा मोठा गोतावळा सांभाळणं ही बाब सोपी नाही आहे, पण तू पॅकर्स सारखा संघ ते सांभाळत आहेत. NCAचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आणि क्रिकेटची एवढी भव्य दिव्य स्पर्धा आवर्जून आज मात्र पाहायला मिळाली. शिखरजी ठाकूर साहेब काला ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळालं, ज्यांनी तोंड भरून कौतुक या स्पर्धेचं केलं आणि ज्यांच्या कार्याची गौरव करणारी स्पर्धा. राजेजी पाटील साहेब म्हणाले की मी रायगडामध्ये गेल्यानंतर मला असं आयोजन पाहायला मिळतं, परंतु प्रथमेश भोईर साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे जे या स्पर्धेला मोठं बडवलंय. त्यांनी 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सडेतोड उत्तर मयूर मर्दे मैदानाच्या आतमध्ये देतोय. 4 बॉल 13 वरती तो नॉट आउट आहे. 14 मधले 99% कॉन्ट्रीब्युशन त्याचं संघासाठी पाहायला मिळालंय. धावा तो सातत्याने गोळा करतोय. 14-0. सुरुवात चांगली झाली. आस्किंग रन रेट इथून 24 चेंडू आणि 51ची आवश्यकता अजूनही राहिली या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गॉस्टन किका विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि ज्या ज्या वेळेला तो गोलंदाजीसाठी येतो ना, खोऱ्याने अगदी जिथे मात्र ज्या धावा बनतात त्या थांबवण्यासाठी क्षमता त्याच्याकडे आहे आणि तो गॉस्टन किका गोलंदाजी मार्कवरती येतोय. अनेक 5 कंप्लीट केलेत त्याने. एका सामन्यामध्ये अनेक विकेट घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यावेळेचा बॉल विकेट टेकर आलाय. विकेट घेऊन देईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. वेल जज कॅच. धक्का पहिला. बॅटर इथे आउट होत असताना पाहायला मिळतं विनीत. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि डाऊन द बॉल सुनील डोंगरकरला आपण पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम कॅच, वॉट अ कॅच. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मिळाली. विनीत खेळत होता आणि त्याची विकेट मिळाली. मयूर मर्दे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि परी 11चे प्रसादजी खोत यांच्याकडून त्याला सलग 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सुनीलजी यांनी जो काय झेल टिपला ना, इट जस्ट अ नंबर फॉर मी. 43 वर्षाचं आहे हे युवा खेळाडू आहे जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमच्याकडे 43 वर्षाचा खेळाडू आहे. बिग बॅशमध्ये त्यांना बाईक मिळालेली पाहायला मिळाली आणि एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. आमच्याकडेही अजून एक 40+ खेळाडू आहे जे फारसे युवा आहेत. हितेंद्र भोईर अर्थात पाती, तोही युवा आहे आणि त्याला ही आपण सातत्याने पाहिलं आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवलाय, काटा काढला गॉस्टन किका आणि याचाच उल्लेख आपण करत होतो. गॉस्टन किका मी आवर्जून उल्लेख केला, ज्याला मी पाहिलं गॉस्टन आलाय गोलंदाजी मार्कवरती, तो विकेट टेकर आहे. द ग्रेट मराठाचे संस्थापक आदरणीय मोहनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग हो, बाहेर जर का झेल टिपला तर आता मात्र 1,500 झाल्यात. मोहन पाटील साहेब यांच्याकडून 1,000 रुपये आणि या स्पर्धेचे जनक सर्वे सर्वा प्रथमेशजी भोईर साहेब आणि निखिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 1,500 रुपये. चला आजचा दिवस मला वाटतं चांगला जागेल. उद्या गुरुवार आहे, परंतु 12 नंतर गुरुवार चालू होतो, त्यामुळे कॅच घ्या, आनंदही मिळेल आणि त्याच वेळेला पारितोषिकही. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक टीमचा तारडहार
बॅटिंगसाठी प्रीतम बारी. हा प्रकार होता. स्वागत केलं तिखट बाउन्सरने. इथे स्वागत केलं होतं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. या अंपायरने सांगितलं हा माझा कॉल आहे. वेस्ट जिथे हाईट किती आहे ती पाहिली जाणार आहे. बाउन्सरचा वापर केलाय आणि ती तिसऱ्या पंचाची मदत घेतली. शोल्डरचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर प्रीतम बारी मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात बाउन्सर या ठिकाणी टाकलाय गॉडसन कीका. वेगवान गोलंदाजी करतायत, वेगावरती स्वार होत आहेत आणि ते वेगवान बाउन्सर पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. बाउन्सर होता परंतु इथून जर पाहिलं तर अवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि ते वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं भरपूर जास्त उंचावरती हा चेंडू होता आणि त्यामुळेच की काय वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. 65 धावांचं टार्गेट आहे. आणखीन या मॅचमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. ऋतिक 11 दाटी डानू या टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गॉडसन कीका वेगावरती स्वार होत आहेत. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. विनीतला त्यांनी बाद केलं परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणारे 23 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. मैदानावरती प्रीतम बारी मैदानावरती दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रीतम बारी महत्त्वाचा फलंदाज आहे या संघाचा. चांगलं कार्य मैदानावरती करावं लागेल. यावेळेस हा प्रकार पूल केलाय. पॉवरफुल लांब 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 लचक षटकार या मॅच मध्ये प्रीतम बारीच्या बॅटमधून. थँक्यू. ज्याचा उल्लेख केला होता मी संघाचा संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाची अडकलेली ही नाव रे तिला किनारी लाव रे संघ म्हणत होता आणि मैदानाच्या आतमध्ये तो आला. त्याने षटकार ठोकत असताना मला मिळालाय. पारितोषिक मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या खेळाडू प्रेक्षक वर्गासाठी हे 1,500 राहिलेलं नाही आहे. आमचे कुणालजी पाटील कशात कमी आहेत. त्यांनी सांगितलंय दश कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अर्थात 2,000 झाले. बाहेर कॅच घ्या आणि 2,000 घेऊन जा परंतु कॅच पकडताना दिसायला हवे. महत्वाची गोष्ट. धावफलकावरती धावा 21 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन. पुढचा बॉल गॉस्टनचा हा चेंडू ऑन साईडला केला. डीप मध्ये ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा पुल वरती आलाय. पॉवरफुल चौकार. हा प्रकार होता आणि या चेंडूला पूल केलाय. कंट्रोल पूलचा फटका गॅप मध्ये खेळले. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके फलंदाज प्रीतम बारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 धावा. यावेळेस देखील आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे धमाकेदार षटकार. थँक्यू. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रीजचा वापर केला. ऑन साईडला वाट पाहत फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. अनेक वेळेला आपण म्हणतो ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. काय बॅटिंग करतोय प्रीतम रमेश बारी. आता असं म्हणावं असं वाटतंय निशांजी पाटील सर. रख हौसला व मंजर भी आएगा. प्यासे के पास चल कर समंदर भी आएगा. यू थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 31 बनल्यात. 65चा पाठलाग आता सोप्पा बनू लागलाय. कारण इथून जर का आपण पाहिलं नीड जर का आपण पाहिलं ना तर या सामन्यामध्ये लक्ष छोटं बनू लागलंय. अजूनही 34ची गरज आहे. एकंदरीत हा सामना जिंकण्यासाठी धावा येऊ लागल्यात. प्रीतम बारी या षटकामध्ये 17 आल्यात. 4 चेंडूमध्ये 17 आल्यात. गॉस्टन कीका 20 बॉल 34ची गरज. यावेळेला आणखीन एक लगातारचा वन मोर अनदर बिग हिट. बाहुबली हिट.
थँक्यू. या फलंदाजाची बॅटिंग पाहता असंच म्हणावं लागेल, झाले बहु होतील बहु, आणि परंतु या समहाच 28 ची आवश्यकता आहे. सदतीस बनलेले आहेत, एक फलंदाज बाद झालाय. 28 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. परंतु एक गोष्ट गेल्या 2 रात्रीमध्ये मी आवर्जून नोटीस केली आहे, आमचे कर्णधार दिवेश पाटील एकाच ठिकाणाहून सामना पाहत आहेत. उद्या काहीतरी वेगळं निश्चित पाहायला मिळणार आहे. 19 बॉल आणि 28 ची गरज. 19 चेंडू आणि 28 ची आवश्यकता आहे. धावा आल्यात. गॉस्टन किका 3 षटकार 1 चौकार त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाला. यावेळेला चौथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट बॅटिंग दिस वॉच. षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती प्रीतम बारी करतोय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार प्रीतम बारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, समर लॉफ केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणि परी 11चे प्रसाद खोत यांच्याकडून मात्र पारितोषिक दिलं जाईल. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते या मॅच मध्ये. प्रीतम बारी रंगात आलाय, मैदानावरती दाखल झालाय आणि 4 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून 22 धावा या मॅच मध्ये शिरकाव केलाय. या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जनक राजा उतन संघाची, परंतु प्रीतम बारी मैदानावर तर दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालाय. मैदानाच्या चारी बाजूला फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आज याही मैदानावरती अगदी बरसतोय आणि त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊसही आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. निशांत सर, जशा रीतीने तो बॅटिंग करतो ना, मला असं म्हणावं असं वाटतं त्याच्यासाठी, मैं ऐसा खिलाडी है ना मैदान के अंदर उतर गया ना तो खलबली मचा देगा, अशा स्वरूपाची बॅटिंग केली आहे त्याने. 5 बॉल 28 या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे उद्घात आहे आदरणीय प्रथमेशजी भोईसाहेब यांच्या माध्यमातून. या खेळीसाठी आणि इनिंगसाठी प्रथमेश बारीला 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या अकाउंट, प्रीतम बारीसाठी हे कॅश प्राइज त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. 1000 रुपये कॅश प्राइज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मयूर मर्देच्या बॅट मधून आलाय धमाका, ठोकलाय षटकार. मटकीला मोड नाही आणि या फलंदाजीला अजिबातच तोड नाही आहे. 49 बनल्या. 13 बॉलचा खेळ संपलाय. 65चा पाठलाग चालू आहे. 16ची गरज राहिली. काय बॅटिंग पाहायला मिळते. आता मला एक स्वप्न पाहतोय की काय, किंबहुना एखाद्या मॅचचे हायलाइट्स पाहतोय की काय, असं भास होऊ लागलाय ज्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कालपर्यंत लोक म्हणत होती षटकार लांब आहे. या बेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. कमबॅक चांगलं झालंय. प्रत्येक गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याने हे कमबॅक चांगलं केलंय. बाहेर झेड घेणाऱ्या क्षेत्र प्रेक्षक वर्गासाठी मोहनजी पाटील साहेब द ग्रेट मराठा संस्थापक 1000 रुपये. दर्श कुणाल पाटील 500 रुपये. प्रथमेश भोईर आणि निखिल पाटील 500 रुपये. यावेळेस देखील बाउन्सर पाहायला मिळते. पूल करण्याचा प्रयत्न, मागील 2 चेंडू डॉट आलेत, परंतु बॅटिंग काय जबरदस्त दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. एका बाजूला मयूर मर्दे तब्बल 7 चेंडूमध्ये 19 धावांवरती तो खेळतोय आणि त्याच्या सोबतीला प्रीतम बारी. अप्रतिम कामगिरी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 49 धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन या मॅच मध्ये जर पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत. इथून विकेट घ्याव्या लागतील. प्रतीक गऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज तयार. यावेळेस हा प्राकर पूल केलाय. आणखीन एक मोठा षटकार या मॅच मध्ये मयूरच्या बॅटमधून. थँक्यू.
पहा, एक प्रेक्षक आम्हाला मिळाला आहे ज्याने कॅश टिपलेला आहे, त्याच्याची चर्चा करावी लागणार आहे. कुठून आलाय काय, 2,000 रुपये जर का त्याला मिळाले आहेत. खरं तर एक कॅच पकडली त्याने आणि 2,000 रुपयाचा कॅश प्राईज व्यासपीठावरती आलाय. तो बोलावा लागणार आहे त्याला, माईक दिला जाईल त्याच्याकडे. स्टेजवरती आला आहे वा कॅचवाला. आमचे एकनाथ माळी असते ना पनवेल तालुक्यातील केवळ्या गावचे, आवर्जून गाणं म्हणाले असते त्याच्यासाठी. स्टेजवरती आलाय हा आयवा कॅचवाला. 14 बॉल आणि 10ची गरज. मॅच कुठे आली आहे पा, 55ला 1 आहेत. राडा घातला या खेळाडूने. प्रतीक गऱ्याला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. 14 बॉल 10ची गरज. 55ला 1. स्ट्रायकर एंडला मयूर मर्दे. पुढचा बॉल. या वेळेला वॉटरमॅनचा वापर चांगला केला, अलॉंग विथ द कार्पेट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल येते आहे आणि सिंगल मला वाटतं बऱ्याच वेळानंतर आली आहे कामेजी पाटील या मॅचमध्ये. सिंगलच्या बरोबरीने धावफलकावरती बनल्यात त्या. 56, 13 बॉल 9ची गरज. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे संपूर्ण या मॅच वरती. अधिराज गाजवलाय. ऋतिक 11 दाटी डानू. अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय. प्रतीक गऱ्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. हो, यावेळेस शरीराचा वेध घेतलाय, खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रीतम बारीचा सर जर आपण विचार केला ना, काय जबरदस्त पूलचे फटके, स्ट्रेट ड्राईव्ह, फ्लिक, तदनंतर कव्हर ड्राईव्हचे फटके. त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी ना सर, इतका तो उठून दिसला या मॅचमध्ये. अप्रतिम कामगिरी त्याने केलेली आहे. तब्बल या मॅचवरती अधिराज गाजवलाय असंच म्हणावं लागेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना, तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळावरती भाष्य करणं चुकीचं ठरू शकतं. कारण जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर नाही सोडायचा. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना, तोपर्यंत लढायचा, संघर्ष करायचं. आणि तो संघर्ष मैदानावरती जनक राजा उत्तम या संघाला करावं लागेल. या मॅचमध्ये येणारे 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 12 चेंडूमध्ये 9 धावा देखील डिपेंड होताना आपण पाहिलंच तर या मॅचमध्ये इथे देखील धावा डिपेंड होऊ शकतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये विकेट आल्या, धावा कमी खर्च केला ना, तर जनक राजा उत्तम संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मला या सामन्यामधील जो काही शेवटचा बॉल पाहिला ना, प्रीतम बारीच्या अगेन्स्ट थ्रो केला प्रीती जिथे प्रतीक गऱ्याने, असाच थ्रो फायनलच्या मॅचमध्ये डॅरेल मिचेलच्या अगेन्स्ट केला होता. तो अर्शदीप सिंगने तो थेट त्याच्या अंगावरती मारला होता. 12 बॉल 9ची गरज. सामना खुला झालाय. पहिलाच बॉल फुल लेनचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमबॅक होऊ शकतं. कालच्या दिवसाच्या, कालच्या रात्रीचा तो क्षण आठवा जिथे भावाळे बी संघ खेळत होता आणि महत्वाचा सामन्यामध्ये JBCC टेक्नो स्पोर्ट्स राईट टीमने मोठा कीर्तिमान प्रस्थापित केला होता. 12ला 11, 6ला 8 झाल्या नव्हत्या याच मैदानावरती. इथूनही सुरुवात चांगली झालेली आहे. इथे फुलटॉ चेंडू, त्या ठिकाणी फिल्डर आहे कव्हरला. आणखीन एक चेंडू डॉट आलाय सर. सलगचे 2 चेंडू डॉट. इव्हेन मेंडोसा बॉल इन ट्रॅक वरती. सलग 3 चेंडू डॉट आलेत. मागील चेंडू देखील डॉट आला होता. या षटकाचे 2 चेंडू डॉट आलेत. क्या बात है. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. 10 चेंडू आणि 9ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा इव्हन मेंडोसा. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रुको जरा सबर करो. बोला था ना धक्का बुक्की नहीं करने का. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू. आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बोलायचंही आहे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला, कारण आम्ही 2,000 रुपये देतो. द ग्रेट मराठा जुळचंद्र आदरणीय मोहनजी पाटील साहेब आणि भावेजी पुणेकर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आहेत. दर्श कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 500 आहेत. प्रथमेश भोईर आणि निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. अर्थात 2,000 रुपये. मला वाटतं एखाद्याचा, आज मोठी गोष्ट नाही आहे, एखाद्याचा जॉबवरती गेल्यानंतर सॅलरी तेवढी नाही आहे. तुम्ही एक कॅश पकडता, तुम्हाला 2,000 रुपये दिले जात आहे. 2 शब्द बोलायचे आहेत या स्पर्धेबद्दल आणि आपण कुठून आलेला आहात.
सामना रंगात आलाय 9-2 महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता असं म्हणावं लागेल का आता रंगात आली ही मॅच. 9 चेंडू आणि 9ची गरज आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये येऊन मेंडोसाने या सामन्याला रंग भरलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इन ॲट नंबर 4 निखिल लाकरे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट बॉल आलाय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हार तद्वर म्हणायची नाही, जदवर आपण जिंकत नाही. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. या सामन्यामध्ये इथे प्रयत्न चांगले केले इव्हन मेंडोसाने. काय जबरदस्त गोलंदाजी. इव्हन मेंडोसा जबरदस्त कमबॅक करतो या मॅच मध्ये. सलग त्याच्या माध्यमातून डॉट चेंडू आले, दबाव टाकलेत. निखिल आखरे मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्याही विरोधात डॉट चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार, पुढे आले, तिथे कव्हर क्षेत्रामध्ये केलेत. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव. इव्हन मेंडोसा या गोलंदाजाकडे सर जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करतोय. मला तो अँड्रॉइड फोन सारखा वाटतो. खऱ्या अर्थानं त्याच्या ॲप्लिकेशन प्रमाणे त्याला अपडेट येत आहेत आणि या मॅचमध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला अपडेट पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी करतो इव्हन मेंडोसा. विकाजी पाटील साहेब राजवली यांच्या माध्यमातून डहाणू संघ जर का हा सामना जिंकतोय तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज, 2,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल. 7 बॉल आणि 8ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. प्रीतम बारी स्ट्रायकर इन वरती आलाय. बारी चपकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. या सामन्यामध्ये गोलंदाजी वन मेंडोसाने हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. काही चेंडू तुमचे आहेत तर काही चेंडू आमचेही आहेत. विकेट मिळवल्या त्याने. हा सर्वाधिक महत्वाचा बॅटर. यावेळेचा बॉल ढगात लाइटिंग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जुचंद्र गावामध्ये थेट तळ्यात मारला हा बॉल. षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले जर का जेटीसीच्या माध्यमातून बॅक कॅमेरा अँगलने पाहायला मिळाला ना तर सोन्याहून पिवळं होईल. 4 षटक संपले, 63 आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यात, केवळ 2ची गरज. हा कॅमेरा अँगल पहा, बॅक कॅमेरा अँगल पहा. हा परफेक्ट मिडल केला आणि बॉल एवढा उंच गेला. मला वाटतं कॅमेरामध्येही या 120 ग्रामच्या बॉलची गोटी केली आहे याने. एवढा लांब मारला, लिंबूच केला असं म्हणावं लागेल. कारण लिंबूची चर्चा आमच्या पनवेल तालुक्यामध्ये जास्त आहे. पनवेल नव्हे, अंबरनाथ तालुक्यामध्ये. ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गाव मैदानावरती लिंबू मिळाले होते. अगदी नवी मुंबईच्या दिवा गावामध्ये गंगाधर इंगोलेने व्हिडिओ टाकली होती. त्याच्याही गावामध्ये लिंबू मिळाले. या गोष्टी खेद आहेत, सखेत खेद आहे या गोष्टींचा. विकाजी पाटील साहेब राजवली यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 2,000 रुपयाचं. सामना जिंकला तर 6 चेंडू आणि केवळ 2ची गरज. सामना खुला झालाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की अतिशोक्ती म्हणता येईल की सामना जेमतेम धाकटी डहाणू संघ जिंकलाय. परंतु आता असं म्हणावं असं वाटतंय की या टीमने मॅच बनवली आहे. 7 बॉल्स 34 धावा. का बॅटिंग केली आज. या मैदानावरती धावा बनतात आणि तो बनवणारा हवा. गतवर्षी मला अशा दर्जाची बॅटिंग एक पात्री अभिनय करत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज जयेश गरतने केली होती आणि अक्षरशः आपण पाहिला ना गोरसाई ब संघाला धमचक केला होता या संघाचा त्या खेळाडूने. 2ची गरज आहे समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड 5 चेंडू राखत आणि 8 विकेट राखत एक मोठा विजय संपादन करत असताना संघ पाहायला मिळतोय. तो अर्थात एक मोठं यश संपादन केलंय धाकटी डहाणू या टीमने. आई जगी माता धाकटी डहाणू या टीमने हा सामना जिंकला. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. रिदित 11 जय बजरंग गोरसाई ब टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रिन्स 11 कासा रोडवली या टीमला इन्व्हाइट केलंय प्रथम बॅटिंगसाठी. या बॅटिंग समरी आणि हे मॅच समरी आपण पाहतोय. खरं तर एक महत्वाचा सामना नुकताच संपत असताना पाहायला मिळाला. ही मॅच समरी आपल्याला स्क्रीनवरती येईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं ॲब्सोल्युटली नो डाऊट 7 बॉल आणि 34 धावा. प्रीतम बारी राहिला या मॅचचा प्लेअर द मॅचचा अगदार. एक विकेट देखील त्याच्या नावावरती आहे.
थँक्यू. ही मॅच समरी 64 बनवल्या होत्या आणि पाठलाग करत असताना 67 बनवल्या. धाकटी डहाणू टीमने 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4.1 चेंडूमध्ये जी सामना संपवला. नवीन पाटीलने 13 बॉल 30 बनवल्या होत्या पूर्वार्धामध्ये. उत्तरार्धामध्ये 7 बॉल 34 धावा प्रीतम बारीच्या बॅटमधून असताना पाहायला मिळाला. करणने चांगली गोलंदाजी केली होती, 13 धावा खर्च करत एक विकेट.